हॅलो, नमस्कार. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गाण्याचा अभ्यास आपण प्रत्येक व्हिडिओमधून बघतच असतो किंवा कवितेंचेही मी काही व्हिडिओज टाकत असतो. तर आजचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल. आजचा थंबनेल जरा इंटरेस्टिंग होता की उरफाट गाणं म्हणजे उलटं उलटं लिहिलेलं गाणं. आणि गुरु ठाकूर यांचं एक गाणं आहे जे उलटं उलटं लिहिलेलं. उलटं उलटं म्हणजे काय, तर त्या गाण्यात आपण ज्या प्रतिमा वापरतो ना, त्या उलट्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत. मला माहिती आहे तुम्ही हे गाणं ऐकलं असणार आहे, फक्त आता ते लक्षात येत नसेल की असं उलटं गाणं कसं असू शकतं. तर ह्या गाण्यावर बोलण्याआधी मला असं वाटतं की त्या गीतकाराला सलाम केला पाहिजे की इतकी सुंदर थीम त्यांनी विचार केला होता त्या थीमचा, त्या गाण्याचा. तर याच्यासाठी मला वाटतं की गुरु ठाकूर यांचं खूप आपण अभिनंदन मानलं पाहिजे. आणि ही थीम जी आहे ती मला वाटतं की त्यांचा अभ्यास मे बी संत साहित्यावर जास्त असावा, कारण आपल्या संतांनी सुद्धा ही थीम वापरली उलट उलट लिहिण्याची. तुम्हाला जर आठवत असेल तर नाथ महाराजांची जी भारुड आहेत, एकनाथांची जी भारुड आहेत, तर त्यातली कितीतरी भारुडं अशी आहेत की ज्यात त्यांनी या अशा प्रतिमा वापरलेल्या आहेत उलट्या उलट्या. एक्झाम्पल द्यायचं झालं तर, नाथा घरची उलटी खून लागे पाण्याला तहान. म्हणजे ही नाथांघरची खून त्यांनी सांगितली की पाण्याला तहान लागलेली. किती सुंदर आहे ना, की पाण्याला तहान लागली तर ती कशाने भागवणार. किंवा माऊलींच्याही ओव्या आहेत काही काही अशाच, की आभाळाला जर सावली पाहिजे असेल तर ते कोणाच्या छायेत बसणार, वाऱ्याला जर गरम होत असेल तर त्याला कोण वारा घालणार. ते असं असं आमचे ज्ञानदांनी खूप छान मला त्या दिवशी ओव्या ऐकवल्या होत्या माऊलींच्या. तर सेम अशी नाथांच्या पण आहेत की लागे पाण्याला तहान, किंवा बकऱ्या पुढे देव कापला. आपण जनरली काय म्हणतो, देवापुढे बकरं कापलं, तर बकऱ्या पुढे देव कापला, ही किती उलटी प्रतिमा केलेली आहे. आणि सेम गुरु ठाकूर यांनी तसाच तो जो धागा जोडत आत्ताच्या जनरेशनला सोपं जाईल असं ते गाणं लिहिलेलं आहे. आणि ते गाणं आहे, चित्रपट आहे नारोबाची वाडी हा. आणि त्यातलं ते जे गाणं आहे गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं ते आहे की, गजाल खरी काय, गजाल खरी काय. हे कोकणातलं वातावरण असलेला, कोकणाच्या पार्श्वभूमीवर असलेला हा चित्रपट आहे. गजाल म्हणजे ही गोष्ट खरी आहे का जी आम्ही ऐकली ती. आणि ह्या गोष्टी इतक्या उलट्या उलट्या सांगत जातात ना ते, की म्हणजे की मी जो थंबनेल मध्ये उरफाटा शब्द लिहिलाय तो त्यासाठीच की त्यांनी त्या गाण्यातच शब्द असा वापरलेला की, उरफाट्या गावाचा उरफाटाचा आळा, पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा. म्हणजे पिंडाचा डोळा आहे कावळ्यावर, कावळ्याचा डोळा नाही पिंडावर. उरफाट्या गावाचा उरफाटाचा आळा, पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा. सशान शिकार केली वाघाची, सशान शिकार केली वाघाची, न सिंहाला भिडे गाय. गजाल खरी काय, गजाल खरी काय. बघा, तुम्हाला तोच धागा जो नाथांनी लिहिला होता किंवा माऊलींनी लिहिला होता, सेम धागा या गाण्यामध्ये उलट उलट लिहिलेलं आहे. की म्हणजे सिंहाला गाय भिडते, किंवा सशानं वाघाची शिकार केलेली अशा पद्धतीने. किंवा त्यांनी जी कडवी लिहिली ना ती सुद्धा सुंदर आहे कडवी. की पहिले की, साऱ्या गावामध्ये झाला ठाणाना, कोल्ह्यानं गेंड्याला केलाय उताना. आणि हे गाणं गायले आदर्श शिंदेने, ते पण इतकं सुंदर गायले ना की काय. बघा कडव्याची किती सुंदर मजा आहे की, साऱ्या गावामध्ये ठाणाना झालं की कोल्ह्यानी गेंड्याला उताना केलाय. किंवा दुसरं कडवं आहे की, मुंगीच्या मुतानं वाहिला हत्ती. म्हणजे मुंगी मुतली आहे आणि तिच्या मुतामध्ये हत्ती वाहून गेलाय. कसली कॉन्सेप्ट आहे ही. आणि हा अतिशयोक्ती अलंकार पण आहे की, म्हणजे खूप चढून वाढून सांगणं जे आहे ना, तो तसाही होतो की, मुंगीच्या मुतानं वाहिला हत्ती आणि सत्तीच्या दाराला तांबडी बत्ती. माणूस मेला हातून म्हणून मांजर काशीला जाय. म्हणजे आपण म्हणतो की जनरली मांजर आपल्या हातून मेलं तर माणसाला काशीला जावं लागतं, पण इथे त्यांनी उलट लिहिले की माणूस मेला म्हणून मांजर काशीला गेलेलं. आणि गजाल खरी काय. इतकं सुंदर उलट उलट लिहिलेलं आहे ना ह्या गाण्याचे शब्द, किंवा ती प्रतिभा खूप सुंदर आहे. तर गाण्याचा अभ्यास करताना मी हे गाणं निवडलं होतं. आणि ह्या गाण्यात काय आपल्याला उलट लिहिता येईल असं काहीतरी, जे जनरल स्टेटमेंट आहे ते उलट लिहिलं तर कशा पद्धतीनं. तर ह्या गाण्याचा मीटर असा आहे की,
डा 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 असा तो पूर्ण मीटर आहे. तर मग मी उलटी प्रतिमा लिहिली होती की भलतच आलं या नवाल घडून, पाण्यात मासा ह्यो मेलाय बुडून. म्हणजे भलतच नवल घडून मासा बुडून मेलाय पाण्यामध्ये. भलतच आलं या नवाल घडून, पाण्यात मासा ह्यो मेलाय बुडून. गाताना चुकला कोकिळ म्हणून, गाताना चुकला कोकिळ म्हणून, गाढव आरडून गाय, गजाल खरी काय, गजाल खरी काय. म्हणजे आपण जनरली म्हणतो की कोकिळ हा पक्षी गातो, पण मी लिहिलं की गाताना चुकला कोकिळ म्हणून, गाढव आरडून गाय, गजाल खरी काय. तर ही उलटी प्रतिमा लिहायचा मीही प्रयत्न केला होता. आणि यस, तुम्हाला हे गाणं कसं वाटलं, आवडलं असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या आवडीची अशीच जर कुठली गाणी असतील ज्याची काही कडवी मी लिहावी अशी वाटत असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते गाणं मेन्शन करून पाठवा. मी नक्कीच त्याचा प्रयत्न करेल ते गाणं लिहिण्याचा. धन्यवाद.